नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण औषधी बहुगुणांनी परिपूर्ण असलेली अशी जवसाची चटणी पाहणार आहोत। जवस हे अनेक रोगावर उपायकारक असा हा पदार्थ आहे किंवा घटक आहे। तर अशा पद्धतीनं मस्त ताटाची शोभा वाढवणारी व अनेक आजारापासून आपणाला दूर ठेवणारी चमचमीत अशी चटपटीत वेगळ्या पद्धतीची खमंग कुरकुरीत चटणी आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा। अशा पद्धतीची मस्त चटपटीत अशी चटणी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी जवस घेतलेले आहेत। कोणत्याही तुम्ही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला हे इझिली अवेलेबल होतात। तर एक वाटी अशा पद्धतीनं जवस घेतलेले आहेत। जवस खाल्ल्याने खूप रोगावर आपणाला फायदा मिळतो आणि वजन कमी करायचं असेल तर आपल्या आहारामध्ये अशा पद्धतीनं जवसाची चटणी किंवा जवस आपण भाजून एखाद्या डब्यामध्ये ठेवलं, जेवल्यानंतर जसं आपण बडीशेप खातो तसं जर खाल्लं तरीही खूप असे फायदे मिळतात। तर इथं मी कढीपत्ता घेतलेला आहे। जवसासोबतच आपल्याला कढीपत्ता मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे। 2-3 मिनटं जवस भाजून घेतल्यावर त्यामध्ये एक 10 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, 2 चमचे तीळ टाकलेला आहे, 2 चमचे फुटाण्याची डाळवं टाकलेला आहे। त्यामुळे अनेक आपणाला वेगवेगळे घटकांचे आपणाला फायदे मिळतात। तीळ आणि फुटाणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगले पदार्थ आहे। तर अशा पद्धतीनं ही सगळी प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवर किंवा कमी गॅसवर करायची आहे। तर जी आपण कढीपत्त्याची पानं टाकलेली होती ती छान अशी कुरकुरीत होतात, त्यामुळे जवस जेव्हा आपण भाजायला घेतो तेव्हाच यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। तर असे अनेक आपल्याला 2-3 घटक आपण ह्यामध्ये जवसामध्ये मिक्स केलेले आहेत, त्यामुळे अनेक आपल्याला फायदेसुद्धा मिळतात। तर अशा पद्धतीने तुम्ही जवसाची चटणी कधी बनवली नसेल तर नक्की ट्राय करा। तर इथं मीडियम फ्लेमवर मी 5 मिनटं हे सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहे। यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेला आहे, 1 मोठा चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि 1 मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तिखट जेवढं तुम्ही खाता त्यानुसार टाकलं तरीही चालेल। तर इथं मी जिरं टाकलेलं आहे 1 चमचा। हे जिरं थोडंसं आपल्याला आधीच टाकून घ्यायचं होतं पण मी विसरले। तर इथं चवीपुरतं 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे। हे सगळे पदार्थ आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे। अगदी लो फ्लेमवर आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे, जेणेकरून आपण जे सुके मसाले टाकले होते हळद आणि लाल तिखट ते करपणार नाही, त्यामुळे आपल्या चटणीला सुद्धा करपट असा फ्लेवर येणार नाही। तर हे सगळे जिन्नस मी एका ताटात काढून घेतलेले आहेत थंड करण्यासाठी। बघा, जो कढीपत्ता आपण टाकलेला आहे अगदी कुरकुरीत झालेला आहे। सगळेच पदार्थ मस्त गोल्डन ब्राऊन कुरकुरीत तयार झालेले आहेत। ही जवस आहे ती थंड करून घ्यायची, गरम गरम अजिबात मिक्सरला वाटायची नाही, त्यामुळे चटणीला घाम येतो आणि जास्त वेळ चटणी टिकत नाही। तर अशा पद्धतीनं मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे जिन्नस मी टाकून वाटून घेते। तुमच्याकडं जर खलबत्ता असेल तर त्यामध्ये सुद्धा वाटलं तरीही चालेल, खूप छान मस्त गावरान अशी टेस्ट येईल। तर अगदी मी बारीक पूड न करता अशा पद्धतीनं नॉर्मल असं जाडसर ठेवलेलं आहे। जवसाची चटणी जास्त बारीक नाही करत, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करा, पण अशा पद्धतीनं मी थोडंसं नॉर्मल जाडसर ठेवलेलं आहे आणि एकदम बारीक करून तुम्ही ही चाळणीनं चाळूसुद्धा शकता जर तुम्हाला ही जाडसर वाटत असेल। पण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अशा पद्धतीची जाडसर चटणी अगदी बहुगुणी ठरते। तर अशा पद्धतीनं मस्त कुरकुरीत अशी जवसाची पौष्टिक अशी चटणी आपल्या आहारामध्ये तुम्ही सुद्धा समावेश नक्की करा आणि माझ्या पद्धतीनं एकदा ही चटणी करून बघा, मस्त चविष्ट लागते। तर ताटामध्ये एखादी चटणी किंवा लोणचं असेल तर त्याची शोभा वाढते आणि आपण सहजात जवस असे खाल्ले जात नाहीत, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं जवसाची चटणी नक्की आपल्या आहारामध्ये समावेश करा।
आणि माझ्या पद्धतीनं एकदा जवसाची चटणी घरी ट्राय करून बघा, खूप मस्त चविष्ट लागते. आणि जवस हे असा घटक आहे की यापासून आपल्याला अनेक आजारापासून लढण्यास मदत होते आणि केसांसाठी, आपल्या हाडांच्या बळकटीसाठी सुद्धा जवस खूप गुणकारी आहे. वजन जर कमी करायचं असेल तरीसुद्धा आपल्याला जवस आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. अशा पद्धतीनं मस्त अशी ही जवसाची चटणी तुम्ही 2 महिने स्टोअर करून ठेवू शकता. मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा दररोज 1 चमचा जर ही चटणी दिलात तर मुलांना बी खूप फायदा होतो. आणि जर मुलांना बनवत असाल तर थोडंसं तिखट कमी टाकून बनवा, त्यामुळं मुलंसुद्धा छान अशी मस्त चविष्ट चटणी खातील. अशा पद्धतीनं झटपट आपली मस्त वेगळ्या पद्धतीची जवसाची चटणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा, कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.